नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, यशोदीप IAS अकॅडमीच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि पूर्वपरीक्षा ही सिरीज सोबतच कंबाईनची सिरीज MPSC थ्रू ज्या होणाऱ्या परीक्षा आहे त्या सर्वची सिरीज यूट्यूबला यशोदीप IAS अकॅडमी अमरावती या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आम्ही टाकतो आहे. मित्रहो, संपूर्ण यशोदीप IAS अकॅडमीची टीम ह्या सर्व गोष्टींसाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. या सर्व टीमला मला मनापासून धन्यवाद द्यावंसं वाटतं. मित्रहो, संपूर्ण टीम जेव्हा तुमच्यासाठी या ठिकाणी प्रॉपरली वर्कआउट करताना दिसते तेव्हा त्या ठिकाणी आपली सर्व टीमची यशोदीप IAS अकॅडमीच्या पूर्ण टीमची मेहनत त्या ठिकाणी फळाला आलेली पाहायला मिळेल. त्याचं कारण असं सांगता येईल मित्रहो की संपूर्ण महाराष्ट्रभरातून अतिशय उत्तमरित्या असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. सोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामीण भागातील खेडे विभागातील सर्व विद्यार्थी अतिशय आनंददायी या ठिकाणी फोन केल्यानंतर आम्हाला सांगतात की सर, तुमच्या या व्हिडिओजमुळे आम्हाला असा फायदा झाला, त्या व्हिडिओचा तो फायदा झाला वगैरे. मित्रो, मला सांगायचं एक आहे की या सर्व गोष्टीमागे आमचा एकमेव हेतू किंवा उद्देश आहे, पर्पज म्हणता येईल, की सर्व तळागाळातील ग्रामीण भागातील गरजू आणि जे काही मेहनती आहेत, जिद्दी विद्यार्थी आहेत, अत्यंत चिकाटीने मेहनत करणारे विद्यार्थी आहेत, त्या सर्वांपर्यंत हे सिरीज पोहोचवणे, सोबतच त्यांना विनामूल्य किंवा मोफत मार्गदर्शन या ठिकाणी यशोदीप IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध व्हावं हा एकमेव उद्देश यामागचा आहे. मित्रहो, आजचा हा जो सेशन आहे हा राज्यसेवा मुख्य परीक्षा GS मधला जो काही पेपर 1 आहे, GS 1 ज्याला आपण म्हणू, त्यातील हिस्ट्री 3 पार्ट त्यामध्ये पडतात. हिस्ट्री आहे, समोर आपण डिस्कस करणार आहोत, जिओग्राफी आहे आणि ॲग्रिकल्चर आहे. त्यातील जिओग्राफी आणि ॲग्रिकल्चरचा उद्या मॉर्निंगला तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ मिळेल. आणि आज मात्र इतिहासाचा पार्ट 1 मी तुमच्याशी शेअर करतो आहे. मित्रहो, दुसरी एक गोष्ट अशी मला सांगता येईल की ही जी सिरीज आहे या सिरीजचा फायदा जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्वपरीक्षा नुकतेच पास झाले आहे त्यांना तर होणारच, बट यानंतर जेही कोणी व्यक्ती प्रत्येक वर्षी आपली पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी या ठिकाणी ठरवणार, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 जे कोणी देणार त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. सध्या आपण बोलायचं जर झालं तर नुकताच राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालामध्ये जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास झाले आहेत त्या सर्वांचे मी आकाशदीप सर यशोदीप IAS अकॅडमीतर्फे अभिनंदन करतो आणि त्यांना येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी जी आपली 4, 5 आणि 6 डिसेंबरला आहे त्यासाठी माझ्या अकॅडमीतर्फे शुभेच्छा देतो. मित्रहो, या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला इंडिव्हिज्युअली स्ट्रॅटेजी लेक्चर तर मिळेलच, अर्थात हिस्ट्रीमधील जे काही टॉपिक्स आहे त्यावर आपण विस्तृत चर्चा तर करणार आहोत आणि ह्याचेच समोर काही पार्ट आपण डिस्क्राईब करून अधिक विस्तृतपणे त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण शेअर करणार आहोत. मित्रांनो, आज जे टॉपिक आपण काढलेले आहे किंवा जे टॉपिक अत्यंत आवश्यक आहे, जे आयोगाच्या सिलेबसमध्ये दिलेले आहे, त्या संपूर्ण टॉपिक्सच्या माध्यमातून तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड त्या ठिकाणी सोर्सेस प्लस रिझल्ट ओरिएंटेड जे काही स्ट्रॅटेजी असली पाहिजे ती स्ट्रॅटेजी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मिळणार आहे. ओके, तर चला लेक्चरला आज स्टार्ट करूया. मित्रांनो, इथे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो वापस डिस्कस करण्याऐवजी मी एक इन शॉर्ट त्या ठिकाणी तुम्हाला काही यातील महत्त्वपूर्ण जे काही गोष्टी आहे ते सांगणार आहे. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षेला आपल्याला टोटल राज्यसेवा मेन्सला टोटल 6 पेपर्स आहे. ओके, 6 पेपर्स आहे. UPSCला 9 असतात त्याप्रमाणे 6 पेपर्स इथे आहे. आणि हे जे 6 पेपर्स आहे या 6 पेपरमध्ये 2 पेपर हे कंपल्सरी लँग्वेजचे आहे, ज्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. लँग्वेजच्या 2 पेपरमध्ये एक डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज आहे, ज्यामध्ये इंग्लिश आणि मराठी एसे रायटिंग वगैरे ट्रान्सलेशन वगैरे स्वतंत्र त्या ठिकाणी आपल्याला सिलेबसला आहे. सोबत एक ऑब्जेक्टिव्ह लँग्वेजचा 100 मार्कचा एक पेपर आहे. ठीक आहे, तो सुद्धा लँग्वेजचा आहे आणि त्या लँग्वेजमध्ये इंग्लिश आणि मराठी आहे, बट ते त्या ठिकाणी इंग्लिश
ग्रामर असणार आहे आणि मराठी त्या ठिकाणी व्याकरण असणार आहे. ओके, व्याकरण आपण म्हणू, शॉर्टमध्ये सांगतो आहे. हे 2 पेपर वगळता जे उर्वरित राज्यसेवा मुख्य परीक्षेचे 4 जनरल स्टडीजचे अर्थात सामान्य अध्ययनचे पेपर आहे GS 1, 2, 3, 4, त्यातील राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 1 अर्थात GS 1 हा त्या ठिकाणी पेपर आज आपण डिस्कस करणार आहोत. यातही मित्र हो 3 पार्ट पडतात. GS 1चे 3 पार्ट. नंबर 1 पार्ट इज हिस्ट्री, ठीक आहे. सेकंड पार्ट इज जिओग्राफी अँड द थर्ड पार्ट इज ॲग्रिकल्चर. ओके मित्रांनो, लक्षात घ्या, हिस्ट्री, जिओग्राफी आणि ॲग्री असे 3 पार्ट त्या ठिकाणी आहेत. त्यातील पहिला हिस्ट्रीचा पार्ट आज आपण शेअर करणार आहोत. उद्याला जिओग्राफी आणि ॲग्रिकल्चरचा एक स्वतंत्र पार्ट त्या ठिकाणी तुमच्याशी तुम्हाला यूट्यूबला आपल्या यशोदीप IAS अकॅडमी ऑफिशियल चॅनलला मिळेल. 2 तासाचा ड्युरेशन दिलेला असतो. 150 क्वेश्चन्स असतात आणि 150 त्या ठिकाणी मार्क्स आपल्याला दिलेले असतात. ऑब्जेक्टिव्ह टाईप असतं मित्र हो. लेवल, डिग्री हे सर्व आयोगाचं ॲज इट इज जो दिलेलं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. ओके, बाकी हे टिप्स आहेत, काही आयोगाच्या कंडिशन दिलेल्या आहेत, त्या वाचून तुम्ही रीड करून घ्यायच्या. आता आपण थेट लेक्चरला सुरुवात करतो आहेत. ओके, चला तर मित्र हो, हिस्ट्री अर्थात अत्यंत स्कोरिंग सब्जेक्ट आहे. हिस्ट्री या स्कोरिंग सब्जेक्टमध्ये जे टॉपिक्स इथे दिलेले आहे त्याचं एक पर्टिक्युलर टॉपिकचं ॲनालिसिस त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी तयार केलं आहे की जे सिलेबसमध्ये जे दिलेले टॉपिक आहे ते सेक्शन 1, 2, 3 मध्ये अर्थात हिस्ट्री पहिला पार्ट, जिओग्राफी दुसरा पार्ट आणि ॲग्री असा तिसरा पार्ट, असे 3 पार्टमध्ये आहे. त्यातील पार्ट 1 अर्थात हिस्ट्रीच मी त्या ठिकाणी तुम्हाला कवर करतो आहे. ओके मित्र हो, या ठिकाणी लक्षात घ्या की हिस्ट्रीचा जो सिलेबस या ठिकाणी दिसतो आहे इतिहासाचा, बघा आयोगाने 3 पार्टमध्ये जरी डिवाइड केलं असेल तरी 50 क्वेश्चन्स हिस्ट्रीवर, 50 जिओग्राफीवर आणि 50 ॲग्रीवर असं कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे. म्हणजे 150 नंबर ऑफ क्वेश्चन जरी असेल तरी 50, 50, 50 असं विचारलं जाणार असं कुठेही मेन्शन नाही आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात घ्या, कधी हिस्ट्रीवर खूप मोठा भर दिला जातो तर कधी जिओग्राफीवर भर दिला जातो. ओके, तर कधी जिओग्राफी प्लस ॲग्री या दोन्ही याच्यावर एक स्वतंत्र भर त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजे वेटेज हे हिस्ट्रीवर कधी तर कधी जिओग्राफीला जास्त वेटेज, असं दोन्ही प्रकारचं वेटेज तुम्हाला रँडमली पाहायला मिळेल. मित्रांनो, आयोग ही स्ट्रॅटेजी कधी ओपन करत नाही की फक्त हिस्ट्रीच करा आणि एवढंच करा आणि जिओग्राफी IMP आहे आणि यावर हे करा, असा प्रकार फक्त डिग्रीपर्यंत मर्यादित आहे. ओके मित्र, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की नेमका पोर्शन काय आहे, त्या पोर्शनला आपण आता हँडल करूयात आणि त्यानुसार तुमची पर्टिक्युलर काय स्ट्रॅटेजी असायला हवी ती स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी आपण समजून घेऊयात. आता हा हिस्ट्री पार्ट 1 आहे. यामध्ये सब पॉईंट दिलेले 1.1, 1.2 हे तुम्ही समजून घ्यायचे आहे. या पार्ट 1 मध्ये जे काही आहेत ते पॉईंट आपण आधी डिस्कस करूया. पहिला पॉईंट आहे ब्रिटिश सत्तेची स्थापना, म्हणजे इस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश एम्पायर इन इंडिया अशा प्रकारचं स्वरूप आहे. मित्र, ब्रिटिश सत्तेची स्थापना कशी झाली, काय झाली. आता हे जे 3 टॉपिक दिसत आहे, आधुनिक भारताचा इतिहास, प्रबोधनाचा काळ प्रबोधनाचा काळ हा नेक्स्ट पार्ट आहे. 2 पॉईंट 1.1 आणि 1.2. आता इथं जे आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश एम्पायर इन इंडिया आणि मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया असं जर 2 पार्ट दिलेलं आहे. आयोगाने प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही मिळून सन 2013 पासून तर 2021च्या झालेल्या ह्या एक्झामपर्यंत अर्थात यामध्ये एका वर्षाची गॅप पडलेली पाहायला मिळेल. ती गॅप अर्थात पेंडेमिकची सिच्युएशनमध्ये 2020ला कुठल्याही प्रकारचे पेपर्स न झाल्यामुळे गेल्या 6 ते 7 वर्षामध्ये फक्त या इस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश एम्पायर इन इंडिया अँड मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया यावर 54 क्वेश्चन्स टोटल विचारलेले पाहायला मिळेल. मित्र, सांगायचं तात्पर्य काय की 54 प्रश्न या ठिकाणी आलेले आहे. अर्थात हिस्ट्रीची फर्स्ट स्टेप आहे असं आपण म्हणूया त्याला, की ब्रिटिश सत्तेची स्थापना ही इस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश एम्पायर इन इंडिया ही इतिहासाची म्हणजेच आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्याची पहिली पायरी आहे. अर्थात यापूर्वी प्राचीन आणि मध्ययुगीन हा जो हिस्ट्री आहे हा फक्त प्रिलिम्स पुरता लिमिटेड किंवा मर्यादित आहे. मुख्य परीक्षेचा जर विचार करतो म्हटलं तर आधुनिक भारताचा इतिहास आणि ब्रिटिश सत्तेची स्थापना हे त्या ठिकाणी आहे. आता ब्रिटिश सत्तेची स्थापना यामध्ये काय पॉईंट आहे हे आपण डिस्कस करूया. आपल्याला वेळेचं बंधन तर नाही, परंतु जेव्हा या हिस्ट्रीमध्ये जे काही टॉपिक्स डिस्कस करूया स्वतंत्रपणे तेव्हा ते जे काही आपलं काय म्हणू ह्या टॉपिक्सवर प्रॉपरली एक ॲनालिसिस किंवा शॉर्ट व्हिडिओज याच्यावर आपण बनवूयात. जसं हिस्ट्री मग पूर्ण त्या ठिकाणी टॉपिक वाईज मी व्हिडिओ त्या ठिकाणी बनवून माझ्या टीमच्या सहकार्याने त्या ठिकाणी बनवून आपल्या यशोदीप IAS अकॅडमी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला टाकणार आहे. ओके,
तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन. मित्र हो, या ठिकाणी आपल्याला PDEF अशा प्रकारचा शॉर्ट फॉर्म सांगितला जातो किंवा PODEFE अशा प्रकारचा सांगितला जातो. ओके, PODEFE म्हणजेच काय, पोर्तुगीज आले आधी, नंतर डचेस आले, इंग्रज आले, फ्रेंच आले वगैरे वगैरे. ठीक आहे. आता सांगायचं तात्पर्य काय की हे प्रिलिम्स पुरतं मर्यादित आहे, कारण मेन्स आहे मित्र. या ठिकाणी शॉर्ट ट्रिक्स आणि अत्यंत शॉर्टमध्ये हे काय म्हणू आपण त्याला, एखादी शॉर्टकट की वगैरे काढून असा प्रकार नाही, कारण ही वास्ट आहे. क्लास 1 अधिकाऱ्यांसाठी आपण तयारी करतो आहे, ज्यामधून आपण गॅझेटेड ऑफिसरचे पदं मिळवणार आहोत. तर यासाठी तुम्हाला एक परफेक्शन हवं आहे. कुठेतरी अशी रट्टामार पद्धत किंवा अंदाजी सोडून बघितलं आणि असले रिझल्ट्स या ठिकाणी आलेले पाहायला मिळणार नाही. मुळात आयोगाने जेव्हा प्रिलिम्सचा रिझल्ट लावला त्याच वेळेला चाळणी पद्धतीने अत्यंत एक प्रॉपरली वेने या ठिकाणी पास केलेले जे विद्यार्थी आहे ते गुणी विद्यार्थी किंवा जे काही क्वालिटी ज्यांच्यामध्ये आहेत त्यांनाच त्या ठिकाणी समोरच्या मुख्य परीक्षेमध्ये ढकललेलं पाहायला मिळेल. अदरवाईज पूर्वपरीक्षेलाच त्या ठिकाणी भरपूर मुलं त्या ठिकाणी गारद होतात आणि पूर्वपरीक्षेमधून वापस पूर्वपरीक्षेची तयारी करतात. मेन्स त्यांना द्यायला मिळत नाही. ठीक आहे. तर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्सवरही आपण बोलणार आहोत. तर मित्र लक्षात घ्या की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन अर्थात कशा प्रकारे आलेत, कोण आलेत, वास्को दी गामापासून आपण त्या ठिकाणी हिस्ट्री अभ्यासतो. वेगवेगळे सोर्सेस त्यामध्ये आहेत, सोर्सेसवरही आपण नंतर बोलणार आहे. प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्धे अर्थात यामध्ये काय काय आपण टॉपिक डिस्कस करूया. यामध्ये प्लॅटल ऑफ प्लासी आणि बक्सार. ओके, बक्सारचं युद्ध आणि प्लासीचं युद्ध या ठिकाणी जे झालेलं आहे ते. तैनाती फौज धोरण म्हणजे लॉर्ड वेलस्ली असो किंवा डलहौसी असो, खालसा करण्याचं धोरण. ठीक आहे, म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स ज्याला म्हणतो. ठीक आहे, 1857 पर्यंतचे ब्रिटिश सत्तेची रचना की ब्रिटिशची रचना 1857 पर्यंत कशा पद्धतीने होती, म्हणजे त्यांचं टॅक्स सिस्टम कसं होतं किंवा कशा पद्धतीने त्यांनी आपल्या भारतामध्ये पाय रोवलेले आहे. आता इथे तुम्हाला प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्धामध्ये या ठिकाणी तुम्हाला मेन गोष्टी काय करता येईल, बॅटल ऑफ बक्सार किंवा कर्नाटकचे 3 युद्ध जे काही त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हिस्ट्रीमध्ये, असे 3-4 महत्त्वपूर्ण युद्ध त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहे. तैनाती फौज धोरण, खालसा धोरण असो किंवा ब्रिटिश 1857चा जो काही उठाव आहे, या उठावाच्या आधीची जे काही ब्रिटिशांची रचना आहे, ज्यामध्ये शिक्षणविषयक पद्धती असो किंवा जमीन सुधारणाविषयक पद्धती असो किंवा जे काही पद्धती असतील त्या सर्व पद्धतीचा काय करायचा आहे, प्रॉपरली अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मित्रो, ह्या टॉपिकला आपल्याला हिस्ट्रीची फर्स्ट स्टेप किंवा पहिली पायरी असं आपण म्हणू शकतो. ओके. दुसरी गोष्ट, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये हे टॉपिक्स या ठिकाणी तुमच्यासमोर हायलाईट केलेले पाहायला मिळेल. आधुनिक शिक्षणाची ओळख. ठीक आहे, शिक्षण पद्धती, भारतातील वृत्तपत्राचा इतिहास, रेल्वे, टपाल, तार, उद्योगधंदे, जमीन सुधारणा किंवा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर त्यावरील झालेले समाजावरील झालेले परिणाम. मित्र, 101% विचारल्या जाणाऱ्या क्वेश्चन्समध्ये वृत्तपत्र, रेल्वे, टपाल, तार उद्योग आणि जमीन सुधारणा. मे बी उद्योगधंद्यावरचे त्यावेळेचे प्रश्न येणार नाही किंबहुना कमी विचारले जाणार, परंतु वृत्तपत्रांचा इतिहास, मग त्यामध्ये आपला जेम्स ऑगस्ट हिकीपासून असो किंवा त्याच्या आधीचं जे काही 1510ला जे पोर्तुगीज या ठिकाणी आले तेव्हा गोव्यामध्ये त्यांनी फर्स्ट मशिनरी काढली वगैरे, वृत्तपत्रांची छापखानाचं सुरुवात केली, हा सर्व हिस्ट्री असो, तर मग कुठपर्यंत व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टपर्यंत किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये आलेल्या वृत्तपत्रापर्यंतचा कुठलाही हिस्ट्री असो तो त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतो. रेल्वे म्हटलं तर त्या ठिकाणी बेसिक काही गोष्टी रेल्वेविषयी आपणास माहिती असेल. ठीक आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहे. टपाल खाते, तार खाते याचे सुरुवात आता प्रिलिम्सलाच नुकता एक तार किंवा टपालावर प्रश्न विचारलेला पाहायला मिळेल, रेल्वेवर विचारलेला म्हणजे प्रिलिम्समध्ये आपण बऱ्यापैकी ही गोष्ट कव्हर केलेली आहे, पण मेनच्या दृष्टिकोनातून थोडं डेप्थ त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळेल किंवा एक वास्ट त्या ठिकाणी दिसेल. तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय की तुम्हाला नंबर ऑफ सोर्सेस त्या ठिकाणी वाढवायचे आहे. मित्रो, आजच्या तारखेपासून जर आपण विचार केला तर हा सप्टेंबर महिना सुरू आहे. ओके, म्हणजे संपत आला आहे असं म्हणा. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अत्यंत मोजका 2 महिन्याचा 2.25 महिन्याचा कालावधी आपल्याकडे उर्वरित शिल्लक आहे. मग 2.25 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या सर्व काही गोष्टी करायचं असेल तर मग आपल्याला आपली स्पीड त्या प्रकारे मेंटेन ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ओके,
तर या ठिकाणी आणि जमीन सुधारणा आहे ना, याच्यामध्ये कायमधारा, रयतवारी पद्धती किंवा जे काही पद्धती आहेत ते त्या ठिकाणी जमीनदारी पद्धती, ह्या सर्व पद्धती, त्याचे दोष, दुष्परिणाम, परिणाम झालेले, त्यातून पिळवणूक शेतकऱ्यांची, त्या सर्व गोष्टींवर प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेले पाहायला मिळेल. ठीक आहे. सामाजिक धार्मिक सुधारणा व त्याचा समाजावरील झालेला परिणाम. आता सामाजिक धार्मिक सुधारणा हे अत्यंत डिटेल्समध्ये तुम्हाला प्रबोधनाच्या युगामध्ये पाहायला मिळेल. पण त्यावेळेस ब्रिटिशांनी समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी जे काही सतीचा कायदा आहे किंवा जे काही त्या ठिकाणी नरबळी प्रथा आहे किंवा जे काही अनिष्ट चालीरीती आणि प्रथा परंपरा होत्या, त्या सर्व प्रथा परंपरा या ठिकाणी सिलेबसला तुम्हाला आहेत. अर्थात यांनी आणखी डिटेल सिलेबस दिलेला नाही आहे, परंतु आपल्याला समजून घ्यायचं की सामाजिक धार्मिक सुधारणामध्ये नेमकं काय येणार. हा झाला एक हिंट किंवा एक टॉपिक. याच्या आतमधील टॉपिक आपल्याला अत्यंत विस्तृतपणे डिस्कस करता येईल. ओके. तर मित्रो, त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर प्रॉपरली अभ्यास केला तर मला असं वाटते की हे जे आजपर्यंत 54 क्वेश्चन्स या ठिकाणी विचारलेला जो रेशो तुम्हाला दिसतो आहे, हा रेशो मे बी आपण ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे जे काही 8 ते 10 प्रश्नांचा एक वेटेज आपण विचार करूया काय म्हणू आपण पर इयरचा जर विचार केला, कारण 7 ते 8 वर्षाचाच कालावधी निघून गेला आहे सिलेबस चेंज होऊन. या सिलेबस बदलत्या सिलेबसचा विचार करता 54 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारलेले आहे. म्हणजे 7 ते 8 प्रश्नांसाठी या ठिकाणी हिस्ट्रीचे हे 2 पार्ट त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासता येईल. आणि मित्र हो, आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी आपल्याला या बेसिकचा जो पहिली पायरी आहे हिस्ट्रीची, ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि आधुनिक भारताचा इतिहास, यावर आपल्याला मिळू शकतं. ओके. नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. प्रबोधनाचा काळ. आता प्रबोधनाच्या काळामध्ये जे काही टॉपिक दिले आहे, अर्थात यामध्ये जे काही प्रबोधन म्हणजे सुधारणा आपण म्हणूया. ओके. सामाजिक सुधारणा. आपण प्रबोधनाची पर्टिक्युलर जर व्याख्या करतो म्हटलं तर तत्कालीन चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा याला छेद देऊन, रूढी, चालीरीती, परंपरा याला छेद देऊन बदललेला काळ किंवा आणलेली नवीन काही प्रथा किंवा नवीन काही सुधारणा, म्हणजे जुन्या गोष्टी टाकून देऊन नव्यामध्ये केलेला बदल म्हणजे प्रबोधन असं आपण म्हणतो. राजाराम मोहन रॉय प्रबोधनाचे अग्रदूत वगैरे असं आपण हिस्ट्रीमध्ये जे काही वाचतो आहे हे अत्यंत बेसिक आहे. आपण मेनच्या दृष्टिकोनातून विचार करतो आहे. मित्रो, एक गोष्ट आणखी या ठिकाणी मला करंटशी रिलेटेड अशी सांगावीशी वाटते की हिस्ट्री जरी विचारल्या जात असेल तरी नेमकं हिस्ट्रीमध्ये काही जे काही रिअल फॅक्ट्स आहेत, जसं की हे जे काही 2020चा विचार करूया आपण आणि 21चा विचार करूया. 2020-21चा जर विचार करतो म्हटलं तर लोकमान्य टिळकांच्या मृत्यूला या ठिकाणी 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजेच काय, लोकमान्य टिळकांच्या निधन किंवा त्या सर्व गोष्टीशी रिलेटेड या ठिकाणी क्वेश्चन्स विचारलेले तुम्हाला अपेक्षा म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. सोबतच या ठिकाणी 50 इयर्स कंप्लीट झाले आहे की बांगलादेशच्या ज्या निर्मितीला आहे 1971 जे काही वार आहे, इंडो पाक वार अँड फॉर्मेशन ऑफ द बांगला कंट्रीज, शेख मुजीबुर रहमान वगैरे, आता तो हिस्ट्रीचा एक वेगळा पार्ट बनेल. किंवा तिकडे इंदिरा गांधींनी ज्या ठिकाणी बांगलादेशशी त्या ठिकाणी बॅटल केलेला आहे तो त्या ठिकाणी पुढे युद्ध आणि हे हिस्ट्रीतून एक वेगळा निर्माण झालेला बांगला कंट्रीज त्या ठिकाणी त्याला 50 इयर्स कंप्लीट झाले आहे. तर त्या अनुषंगाने जर विचार करतो म्हटलं तर बांगलादेशच्या निर्मितीवर त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही की त्यावेळेचा कशा पद्धती, म्हणजे इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स असा त्या ठिकाणचा हिस्ट्री तो बनेल. म्हणजेच काय, स्वातंत्र्यानंतरचा भारत असा त्या सिलेबसचा पार्ट बनत आहे. दुसरा जर विचार करतो म्हटलं तर पुढं आहे, समजा इथे जे काही सिलेबसमध्ये पॉईंट दिलेला आहे त्यावर आपण डिस्कस करूया की सामाजिक सांस्कृतिक बदलाचा जर विचार करतो म्हटलं तर सांस्कृतिक बदलामध्ये ख्रिश्चन मिशनरी सोबत संबंध, अर्थात ब्रिटिशांचे जे काही ख्रिश्चन मिशनरींना जे काही फ्लेक्झिबिलिटी त्यांनी दिलेली तुम्हाला पाहायला मिळेल की हिस्ट्रीमध्ये सुरुवातीला त्यांना इंग्रजी शिक्षण किंवा बाकी सर्व गोष्टीसाठी अत्यंत मोकळीक किंवा सवलतीचं त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं पाहायला मिळेल ॲज कम्पेअर टू भारतातील जे काही सोसायटीज होत्या किंवा शिक्षणाचा प्रसार या ठिकाणी झालेला नव्हता. परंतु ख्रिश्चन मिशनऱ्यांना इंग्रजीमधून शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी मुभा सोबत धार्मिक शिक्षणाची सुद्धा मुभा त्या काळात दिलेली पाहायला मिळेल. इंग्रजी शिक्षण आणि मुद्रणालयाची भूमिका, मुद्रणालय म्हणजे आपण प्रिंटिंग म्हणू. ओके. प्रिंटिंगची त्या ठिकाणी भूमिका, प्रिंटिंग अर्थात न्यूजपेपर्स किंवा बाकी काही सोर्सेस, नियतकालिका वगैरे जे सोर्सेस त्यावेळेला होते ते सर्वच्या सर्व सोर्सेस या ठिकाणी भूमिका किंवा आपली एक पर्टिक्युलर रोल त्या ठिकाणी ते निभावलेलं पाहायला मिळेल. ओके. नंतर दिसत आहे की आधुनिक सामाजिक सुधारणांचे उपाय. ओके. की अधिकृत सामाजिक
सुधारणांचे उपाय म्हणजे 1828 म्हणजे राजाराम मोहन रायांच्या कालावधीपासून तर 1857 या दरम्यान जे काही सुधारणा झालेल्या आहे त्या सुधारणांचे जे काही ब्रिटिशांनी केलेल्या किंवा भारतातील सुधारकांनी केलेल्या ज्या सुधारणा आहे त्यावर त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेले पाहायला मिळेल किंवा ते आपल्याला कव्हर करायचं आहे. आता सामाजिक धार्मिक सुधारणांच्या चळवळी यामध्ये ब्राह्मो समाज आहे, प्रार्थना समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, आर्य समाज आहे, रामकृष्ण मिशन आहे, थिओसॉफिकल सोसायटी आहे, सोबत शीख आणि मुस्लिम धर्मातील चळवळी. आता इथे जर विचार करत म्हटलं ब्राह्मो समाजावर 101% या ठिकाणी प्रश्न विचारलेले पाहायला मिळेल. आता प्रिव्हियस इयरचा जर क्वेश्चन बघितलं तर मागच्या वर्षीला 2 प्रश्न ब्राह्मो समाजाच्या सुधारणा किंवा त्या चळवळीवर ज्यामध्ये गट पडले किंवा फूट पडले किंवा त्यामध्ये जे काही गट पडले आहे आदि ब्राह्मो समाज किंवा नवब्राह्मो समाज जे काही गट पडले आहेत त्या सर्व गटांवर प्रश्न विचारलेले पाहायला मिळेल. मग ते केशवचंद्र सेन असो किंवा आणखी काही असो. ठीक आहे. आता प्रार्थना समाज, रानडे वगैरे, सत्यशोधक समाज, फुले, आर्य समाज, ठीक आहे, रामकृष्ण मिशन अर्थात स्वामी विवेकानंद किंवा त्यांची जे काही मिशनरीने केलेल्या जे काही ॲक्टिव्हिटीज आहे ते सर्व ॲक्टिव्हिटीजवर तुम्हाला प्रश्न विचारलेले पाहायला मिळेल. सेकंड थिंग इज दॅट की थिओसॉफिकल सोसायटी मित्र हो की ही सोसायटी कशा पद्धतीने इथे वर्कआउट करत होती किंवा कशा पद्धतीने भारतामध्ये तिची इस्टॅब्लिशमेंट झाली आणि तिने ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी सुरू केल्या. यातूनच मग आलेल्या वेगवेगळ्या जे काही सुधारणा चळवळी आहेत त्या छोट्या मोठ्या या ठिकाणी मेन्शन केलेल्या नाही आहे परंतु त्या ठिकाणी आपल्याला ती अभ्यासायचा आहे आणि तो याचाच पार्ट आहे, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचाच भाग आहे. महत्त्वपूर्ण एक अशी गोष्ट आहे की शीख तसेच मुस्लिम धर्मियामधील सुधारणा चळवळी. आता शीख तर नव्हे परंतु मुस्लिम धर्मियातील सुधारणा चळवळीचा जर विचार करतो म्हटलं तर हे अत्यंत डिटेल्समध्ये तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. त्यामध्ये मुस्लिम धर्मातील सुधारणा चळवळी जे आहेत त्यामध्ये काय म्हणू आपण त्याला मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजपासून किंवा जे काही युनिव्हर्सिटीज त्यांची त्या ठिकाणी जसं हिंदू युनिव्हर्सिटीज होती तशा पद्धतीचा वहाबी चळवळ असो किंवा आणखी जे काही मुस्लिम समाजात सर सय्यद अहमद खान यांनी जे काही ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहे त्या ॲक्टिव्हिटीज जे काही सुधारण्यासाठी झालेल्या नंतर धर्माकडे वळलेल्या त्या ॲक्टिव्हिटीज ते सुद्धा चळवळी. त्यामध्ये बुरखा पद्धतीला विरोध असो किंवा पीरी मुरादीची पद्धत असो हे नेमकं काय आहे आणि याच्याशी रिलेटेड जो काही सिलेबस आहे तो त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. इनडायरेक्टली मला हे सांगायचं आहे मित्र तुम्हा सर्वांना की मुस्लिम समाजामधील जे सुधारणा चळवळी आहे यावर 101% प्रश्न असतो. मी ज्या ठिकाणी तुम्हाला असं 101% असं लिहून देतोय ना तिथं 100% कराच तुम्ही करावंच लागेल. ठीक आहे. आता वीरा शिंदे डिस्प्रेट क्लासेस मिशन किंवा ब्राह्मणेतर चळवळी, जस्टिस पार्टी वगैरे आता इथे सिलेबस आयोगाने दिलेला आहे. ओके. त्यामध्ये विनोबा भावेंचा असो किंवा जे काही आपण काय म्हणू रिलेटेड जे काही हिंदू धर्माशी रिलेटेड जे काही सुधारणा चळवळी किंवा शीख मुस्लिम किंवा एकही ब्राह्मो समाज प्रार्थना समाज यांच्या सर्वांशी रिलेटेड असलेल्या चळवळी त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायच्या आहे. म्हणजेच इनडायरेक्टली आपण सांस्कृतिक बदल किंवा धार्मिक बदल त्या ठिकाणी आपल्याला सिलेबसला अभ्यासाला आहे. ओके. यावर 48 प्रश्न म्हणजे ह्याच्यानंतरचं वेटेज याला दिलेले पाहायला मिळेल. 2013 पासून तर 2021 पर्यंतचं हे वेटेज त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. दुसरा एक पॉईंट या ठिकाणी पाहायला मिळतो आहे की वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था की आपण सुरुवातीला ब्रिटिश वसाहतीमध्ये राहत होतो. मग ब्रिटिश वसाहतींचा जर विचार करतो म्हटलं तर ब्रिटिश वसाहती आणि त्यांचे जे काही आर्थिक नियोजन असो आपल्या इथले भारतावर आलेलं किंवा त्यांचे जे काही वसाहतीमध्ये राहत असताना त्यांचे जे काही बंधन आपल्यावर होते कृषी विषय असो किंवा उद्योगाविषयी असो किंवा व्यापाराविषयी असो हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचं आहे. इनडायरेक्टली इथे 49 क्वेश्चनचं वेटेज तुम्हाला या टॉपिकवर पाहायला मिळेल. आता इथे तुम्हाला काय जास्त वेटेज द्यायचं हे ध्यानात घ्या की 101% तुम्हाला आता इथं व्यापारी टप्पा संपत्तीचे वन असे सिलेबस आयोगाने दिला आहे बट दादाभाई नौरोजी 101% तुम्हाला कम्प्लिटली करावंच लागेल. मग त्यामध्ये दादाभाई नौरोजींचा संपत्ती वहनाचा सिद्धांत असो किंवा ड्रेन थेअरी ज्याला आपण म्हणतो तो त्या ठिकाणी असो. दुसरं ब्रिटिश काळामध्ये आलेलं अनौद्योगिकरण किंवा भारतीय उद्योगांचा ऱ्हास जे काही हस्तउद्योग या ठिकाणी होते त्या हस्तउद्योगाचा या ब्रिटिश कारणामुळे किंवा ब्रिटिशांच्या आधुनिकीकरणामुळे आलेला ऱ्हास हा या ठिकाणी अभ्यासायचा आहे. भारतीय कृषी व्यवस्थेचे वाणिज्यीकरण ज्या ठिकाणी झालेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी अभ्यासायचं आहे. दुसरं जर एक अत्यंत महत्त्वपूर्ण जर या ठिकाणी एक सिलेबस सांगतो म्हटलं तर दादाभाई नौरोजी जसं मी सांगितलं त्याचप्रमाणे गोपाळ कृष्ण गोखले यांचे भारतीय उद्योगामध्ये असलेलं योगदान इथे पॉईंट दिलेला नाही परंतु आधुनिक उद्योगांचा उदय
भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका यामध्ये गोपाळकृष्ण गोखले यांचे योगदान. म्हणजे जे काही व्यापारी किंवा जे काही औद्योगिक परिषद किंवा सामाजिक विकास परिषद जे त्यांनी भरवल्या आहेत, काही पुण्यामध्ये काही मुंबईला, त्या औद्योगिक परिषदेमध्ये मेन इंटेन्शन हाच होता की भारतीयांनी उद्योजकतेकडे वळावं किंवा उद्योगाकडे जावं. त्या अनुषंगाने गोपाळकृष्ण गोखलेंचा स्पेशली इथे उल्लेख आलेला पाहायला मिळेल. आयोगाच्या सिलेबसमध्ये या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले इथे इंडिव्हिज्युअली मेन्शन का केलेलं आहे, कारण त्यांचं भारतीय उद्योगामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असं योगदान त्या काळात राहिलेलं पाहायला मिळेल. ओके. दुसरं एक या ठिकाणी दिसतं आहे की ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन, टिळक स्वराज्य फंड. आता हा या ठिकाणी जो निधी आहे टिळक स्वराज्य फंड, लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या दिवशी त्या ठिकाणी गांधीजींनी तो अनाऊन्स केला. नंतर मग टिळक स्वराज्य फंडच्या माध्यमातून त्यांच्या निधनानंतर जे काही अमाऊंट 1 करोडच्या वर जे काही कलेक्ट केल्या गेली त्या काळात, ती सर्व अमाऊंट कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी युटिलाइज केली वगैरे. आता हा मध्ये आलेला पॉईंट आहे. या ठिकाणी उद्योगाचा जो पॉईंट आहे तो इथे ॲक्च्युली मेन इम्पॅसिस करायचं की भारतीय उद्योग आणि त्यात गोपाळकृष्ण गोखले यांची भूमिका किंवा योगदान. 49 प्रश्न या ठिकाणी तत्कालीन भारतीय अर्थव्यवस्था व ब्रिटिश शासन यांच्यावर आलेले पाहायला मिळेल. ओके. आता हिस्ट्रीचा जरी पार्ट दिसत असेल तरी इथे जमीन सुधारणा हे जे कायदे आहे ना, हे त्या काळातील कायदे आहे. परंतु आता जसं जे काही करंट विषय आहे, जसं शेतकरी आंदोलन सुरू आहे, कितीतरी दिवसापासून आपण ऐकतो आहे की दिल्लीच्या बॉर्डरला येऊन ते थांबले आहे. मोदी सरकारने त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे विरोधी कायदे आणलेले आहे, अशी जी काही चर्चा तुम्ही ऐकता ती करंटचा विषय झाला. मे बी यावर प्रश्न जर विचारले गेले तर शेतकरी कायदा किंवा याच्या व्यतिरिक्त CAA, NRC वगैरे या ठिकाणी याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. ॲक्च्युली काही या ठिकाणी नागरिकत्वाचे जे काही कायदे आहे, ठीक आहे, त्यावर म्हणतात इंडियन पॉलिटीचा हा पार्ट बनेल. काही शेतकरी कायदे किंवा आत्ताच्या कायद्याची त्या कायद्याच्या सोबत तुलना करा, अशा प्रकारे त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये प्रश्न आलेले तुम्हाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओके. प्रिव्हियस इयरचा क्वेश्चनचं तुम्हाला काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे. इथे जे काही 54 क्वेश्चन, 48 क्वेश्चन आणि 49 क्वेश्चन अशा प्रकारचं जे काही प्रॉपर असं वेटेज तुम्हाला दिसतं आहे, ते जे वेटेज आहे ते वेटेज फक्त या टॉपिकपुरतं मर्यादित आहे. ओके. पण तुम्हाला जर एक गोष्टीचा अभ्यास करायचं म्हटलं तर ब्रिटिश सत्तेची स्थापना असो किंवा आधुनिक भारताचा इतिहास आणि प्रबोधन युग हे अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. म्हणजे तुम्हाला ह्या टॉपिकपेक्षा या 2 टॉपिकला खूप जास्त वेटेज द्यायचं आहे मित्र, एवढं ध्यानात घ्या. ओके. चला, त्यानंतरचा टॉपिक आता इथं वेटेज वाढलेलं पाहायला मिळेल. इथनं तुम्हाला हिस्ट्री खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली पाहायला मिळेल. ओके. आता इथं जर तुम्ही म्हणतो तर 105 प्रश्न या टॉपिकला विचारलेले आहे 2013 पासून तर आजपर्यंत. मित्रो, मला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगा की 105 प्रश्न म्हणजे खूप हेवी वेटेज झालेलं आहे. 105 प्रश्न जर 2013 पासून आजपर्यंत प्री आणि मेन्सला राज्यसेवेच्या विचारल्या जातात तर हा टॉपिक किती महत्त्वपूर्ण आहे. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा प्रीला प्रिलिम्सला खूप व्यवस्थित आणि डिटेल्समध्ये अभ्यास केला असेल त्यांना या ठिकाणी जडमुडीत जाणार नाही, कारण आपल्याकडे सोर्सेस आहे. मित्रो, सोर्सेसवर आपण तर शेवटी बोलणारच आहे, पण आता इथे या ठिकाणी एक पॉईंट आला आहे म्हणून त्या ठिकाणी मी चर्चा करतो आहे की सोर्सेसचा जर विचार करतो म्हटलं तर आपल्याकडे यना कदम आहे. ठीक आहे, यना कदम सरांचं खूप छान पुस्तक आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. आता काही मुलं वाचायला कंटाळा करतात, पण मला एक वैयक्तिक पातळीवर सांगायचं आहे की हिस्ट्री जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर वाचन आपलं अत्यंत स्ट्रॉंग आणि अत्यंत हेवी किंवा वास्ट पद्धतीने असणं अत्यंत आवश्यक आहे. यना कदम आहे किंवा ग्रोवर अँड बेल्लेकर आहे. ओके. ग्रोवर अँड बेल्लेकर आहे. मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल एक छोटं मोठं काहीतरी XYZ सरांचं पुस्तक वाचतो आणि त्या XYZ सरांचं पुस्तक वाचून माझं मेन्स निघून जाईल, तर दिस इज रॉंग वे. माझं वैयक्तिक मत असं आहे की सर्वप्रथम तर आपलं बेसिक क्लिअर असणं आवश्यक आहे. आता सर्वांचं बेसिक क्लिअर आहे, ओके आहे, त्यामुळेच आपण पास झालो आहे, त्यामुळेच आपण मुख्य परीक्षेला बसलो आहे, पात्र झालो आहे, बेसिक क्लिअर आहे असंच मला मानावं लागेल, असेलच नसण्याची संभावना नाकारता येत नाही. यना कदम हा अत्यंत महत्त्वपूर्ण सोर्स आहे. ग्रोवर अँड बेल्हेकर म्हणजे यस चंदचं हे पब्लिकेशनचं बुक आहे. ग्रोवर अँड ग्रोवर म्हणू आपण त्याला, की हे एक दुसरा सोर्स आहे. आणि तिसऱ्या सोर्सचा जर विचार करतो म्हटलं ना मित्र हो, तर या ठिकाणी आपल्याला जे काही अनेक मटेरियल्स उपलब्ध होतील त्या मटेरियलपेक्षा, जसं जयसिंगराव आहे, जयसिंगराव पवारांचं या ठिकाणी छान पुस्तक त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. रंजन कोळंबे सरांचं आहे. ओके. परंतु एवढे सारे हिस्ट्रीवर बुक आहे, जवळपास 16 ते 17 बुक्स त्या ठिकाणी हिस्ट्रीवर आहे. मग काय एवढे वाचायचे का आपण? नाही ना. तर मग मला एक सांगायचं आहे सरळ सरळ
की अनेक पुस्तकं त्या ठिकाणी तुम्हाला या सोर्सेसमध्ये पाहायला मिळेल, पण एवढं वाचण्याऐवजी माझं काय मत आहे की 2 ते 3 बुक्स त्या ठिकाणी आपल्याला टॉपिक वाईज वेगवेगळ्या टॉपिकमध्ये वेटेज पाहायला मिळेल. टॉपिक वाईजचा जर विचार करतो म्हटलं तर काही पार्ट असे आहे की जे एना कदममध्ये छान दिलेले आहे, काही पार्ट असे आहे की आपल्याला ग्रोवरमध्ये दिलेले पाहायला मिळेल. ओके, काही पार्ट असे आहे की रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू रंजन कोळंबे सरांचं बुक त्या ठिकाणी वाचण्यास हरकत नाही. पण आता एक गोष्ट ध्यानात ठेव की आपण मेन्स देतो आहे, त्यामुळे कदम आणि ग्रोव्हर याच्यावर अत्यंत जास्त वेटेज देण्यास हरकत नाही आहे. ओके, 11चं काही हिस्ट्री त्या ठिकाणी असेल किंवा बाकी काही सोर्सेस असेल ते तुम्ही कवर केलेले असेलच. ओके, आणि या ठिकाणी आपण सिलेबसचा जर विचार करतो म्हटलं तर आता वापस सिलेबसकडे आपण येऊयात की भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी हा टॉपिक आपल्याला पाहायला मिळेल की यावर 105 प्रश्न 2013 पासून तर आजपर्यंत विचारलेले आहे. सामाजिक पार्श्वभूमी राष्ट्रीय संघटनाची स्थापना. आता राष्ट्रीय संघटनाची स्थापना म्हणजे काय, इंडियन नॅशनल काँग्रेस असो किंवा त्याच्या आधीची INC आहे किंवा त्याच्या आधीची जी काही पार्श्वभूमी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासता येईल. इंडियन नॅशनल काँग्रेसचा जर विचार करतो म्हटलं तर त्याच्या आधी राष्ट्रीय संघटनांची जी काही स्थापना झालेली आहे ती आणि त्यांची काय पार्श्वभूमी त्या ठिकाणी सिलेबसला आपल्याला आहे. ओके, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीसाठी वृत्तपत्र व शिक्षण यांची भूमिका. ओके, सामाजिक जागृतीसाठी वृत्तपत्र आणि शिक्षणाची भूमिका काय हे त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या की हे रिपीट झालं आहे, म्हणजे मागे पण स्लाईडमध्ये पण हे त्या ठिकाणी वृत्तपत्राची भूमिका, वृत्तपत्राचे जे काही योगदान असं तुम्हाला वाचायला मिळेल. शिक्षण आणि वृत्तपत्र याची सामाजिक जागृतीमध्ये योगदान काय राहिलं, म्हणजे कुठल्या वृत्तपत्राने काय ॲक्टिव्हिटीज केली किंवा कुठल्या शिक्षणविषयक कायदा किंवा कुठल्या शिक्षणाच्या ब्रिटिशांच्या धोरणाने काय ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी झाली हे या ठिकाणी आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता आहे. 1857चा उठाव. आता हा एवढा पॉईंट महत्त्वपूर्ण आहे की या 105 प्रश्नामध्ये जवळपास 30 ते 35% वेटेज फक्त या एका टॉपिकचा आहे, 1857चा उठाव. ओके, आणि सेकंड वेटेज आहे जसं 30 ते 35 म्हणून आपण, ते सेकंड वेटेज आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. बस हे 2 टॉपिक 101% तुम्हाला करायचे आहे मित्र. बाकी हे जे आहे भारतीय स्वातंत्र्य, सामाजिक जागृती, वृत्तपत्राचे शिक्षणविषयक भूमिका वगैरे हे चालता बोलता होणारे टॉपिक तुम्हाला पाहायला मिळेल. सांगायच्या दृष्टिकोनातून जर विचार करतो म्हटलं तर 1857चा जो उठाव आहे तो प्लस सोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी काही स्थापनाचा पॉईंट आहे तो या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे काँग्रेसची स्थापना, ओके, काँग्रेसची स्थापना आणि 1857चा उठाव. ठीक आहे, मग काँग्रेसची स्थापनामध्ये मग काँग्रेसमध्ये पडलेले मवाळ गट, जहाल गट यांची भूमिका, बंगालची फाळणी, लोकमान्य टिळक, गांधीजी, सर्व 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 जहालवादी नेते, मग होम रूल लीग चळवळ, ठीक आहे, ॲने बेझंट, सर्व त्या ठिकाणी इथे नाव पण दिलेले आहे आयोगाने. पण इत्यादी इतरमध्ये दिले ना, इथे इतर म्हणजेच काय, इत्यादी म्हणजेच काय, याच्या व्यतिरिक्त पण विचारला जाऊ शकतं. म्हणजे आपल्याला एवढेच करायचं आहे असं काही नाही. महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका त्यामध्ये सूर्यनाथ बॅनर्जी असो, फिरोजशाह मेहता असो, म्हणजे काँग्रेसमधील मवाळ गटाच्या पहिल्या फळीतील लीडर्स त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले पाहायला मिळेल. दादाभाई नौरोजी असो, बॅरिस्टर ॲलन ह्यूम असो, ठीक आहे, बिपिनचंद्र पाल असो, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, ठीक आहे, अरविंद घोष, अरविंदो त्या ठिकाणी आयोगाने दिलेलं ते अरविंद आहे, अरविंद घोष, बाळ गंगाधर टिळक, ओके, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादी. मग होऊ शकतं इथे तुम्हाला हिस्ट्री आहे, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स नाही, ते समोर येईल. तर ते जेव्हा समोर येईल तेव्हा मग इंदिरा गांधी, राजीव गांधी इथपर्यंत प्रश्न तुम्हाला विचारलेले पाहायला मिळेल. ओके, तर 105 प्रश्नांसाठी हे वेटेज आहे. म्हणजेच तुम्हाला इथे 3 गोष्टी महत्त्वपूर्ण दिसेल. एक 1857चा उठाव मी रिपीट करतो आहे, आणि दुसरा आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस आणि रोल ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. बस 2च गोष्टी मित्र. या 2 गोष्टीवर तुमचा या ठिकाणी 105 नव्हे तर इथे 70% आसपास तुमचा वेटेज त्या ठिकाणी कव्हर झालेला असेल. बाकी तुम्हाला रीड करायचं आहे, परंतु 1857 आणि INC हे तर 101% परफेक्ट करायचं आहे. ओके, आणि हे परफेक्ट करत असताना प्रिव्हियस इयरचे काय करायचे आहे तुम्हाला, क्वेश्चनचं ॲनालिसिस त्या ठिकाणी करायचं आहे. क्वेश्चनचं जेव्हा ॲनालिसिस आम्ही लोक करतो तेव्हा त्या ठिकाणी 1857चा उठाव आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना व त्यांची भूमिका, जहाल मवाळ गट, मग ते त्याचंच पार्ट आहे. मग बंगालची फाळणी असो किंवा होम रूल लीग असो, तो सर्व इंडियन नॅशनल मुवमेंटचा आपण पार्ट बनवूया. तर तो सर्व त्या ठिकाणी वेटेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, 26 प्रश्न नंतरचं वेटेज आहे की
ब्रिटिश शासनाविरोधी झालेले उठाव. आता उठावावर अत्यंत कमी प्रश्न आहे, परंतु इथे तुम्हाला सिलेबस आहे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. ओके, त्या ठिकाणी मग महाराष्ट्राच्या भूमीवर झालेले जे काही उठाव आहे हे विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही ॲज कम्पेअर टू नॅशनल लेवलचा जे काही उठाव आहेत तिथे. ठीक आहे, शेतकऱ्यांचे उठाव, मजुरांचे उठाव, ठीक आहे, त्यामध्ये आदिवासींचे उठाव. ठीक आहे, मग इथे उमाजी नाईक किंवा राघोजी भांगरे हे जे काही नाव दिलेलं आहे ते मग आदिवासी चळवळी असा त्या ठिकाणी सिलेबस पॉईंट आहे. ओके, क्रांतिकारी चळवळी, मग महाराष्ट्रातील बंद, मग फडके असो, अभिनव भारत संघटना असो, बंगाल पंजाब प्रांतातील सर्व 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 या ठिकाणी, मग अमेरिकेमध्ये लाला हरदयाळ असो, इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी जे काही सिलेबस आहे, इंग्लंडमध्ये झालेले चळवळी असो, मुवमेंट असो. ठीक आहे, तर भारतीय क्रांतिकारी चळवळी आझाद हिंद सेना म्हणजे सुभाषबाबूपर्यंत आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजेच काय, आपल्याला वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक ज्याला आपण म्हणतो त्या वासुदेव बळवंत फडकेंपासून तर आझाद हिंद सेना अर्थात सुभाषबाबूपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला सिलेबस आहे. ओके, तर माझं वैयक्तिक मत आहे मित्र, एक एक ॲक्टिव्हिटीज तुम्ही प्रॉपरली करा ना. अभिनव भारत संघटना मग काय, कशा पद्धतीने सुरू झाली ॲक्टिव्हिटीज, काय बंगाल प्रांतात, काय पंजाब प्रांतात, काय कुका आंदोलन काय. ठीक आहे, इथं दिलेलं नाही परंतु आहे त्या सिलेबसमध्ये. ओके, अमेरिकेमध्ये कशा पद्धतीने झालं, इंग्लंडमध्ये कशा पद्धतीने झालं. ओके, मग सावरकरांची भूमिका, ठीक आहे, पंडित श्यामजी कृष्ण वर्मांचा रोल, सर्व 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 त्या ठिकाणी तुम्हाला सिलेबसमध्ये आहे. ओके, दुसरी एक गोष्ट त्या ठिकाणी साम्यवादी चळवळ, साम्यवादी नेते, भारतातील स्वातंत्र्य लढा आणि काँग्रेस, समाजवादी पार्टी, ट्रेड युनियन, आयटक असो, इंटक असो, हे जे काही आहे या संघटनांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. माझं वैयक्तिक मत आहे की या दोन गोष्टींवर सर्वाधिक वेटेज द्या. ओके, नेक्स्ट, गांधी युगातील भारतीय चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन म्हणजे त्यांचा अप्रोच. ठीक आहे, आता 84 क्वेश्चन्स याच्यावर वेटेजवर दिलेलं आहे. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ म्हणजे गांधीजींच्या काळामध्ये झालेल्या ज्या चळवळी आहेत त्या गांधीजींच्या जे काही चळवळी, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, फैजपूरचं येथील राष्ट्रीय सभेचं अधिवेशन 1936ला 50वं होतं वगैरे, ते सर्व सुवर्ण महोत्सवी होतं, ते सर्व त्या ठिकाणी तुम्ही प्रिलिम्सला वाचलेलं आहे. मेन्सला त्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत डीपमध्ये एक्झाम ओरिएंटेड त्या ठिकाणी वाचायचं आहे. कालावधी आपल्याकडे कमी आहे, त्या अनुषंगाने आपल्याला रीडिंग या ठिकाणी चालू ठेवायचं आहे. अनेक सोर्सेस वाचायचे नाही. ओके, चले जाव चळवळ असो, अस्पृश्यता निर्मूलन असो, डॉक्टर आंबेडकरांच्या अस्पृश्यता समस्येविषयीचे दृष्टिकोन असो, जाती व्यवस्थेचे उच्चाटनाकरिता आंबेडकरांचा जे काही दृष्टिकोन आहे, गांधीजींचा दृष्टिकोन आहे. ठीक आहे, मग वेगवेगळ्या कृषक प्रजा पार्टी आणि महिलांचा सहभाग हे अत्यंत महत्त्वाचं, महिलांवर प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले पाहायला मिळेल. ठीक आहे, इथे 84 प्रश्नांचं वेटेज आहे म्हणजे क्रमांक 3ला वेटेज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ती या ठिकाणी गांधी युग आणि डॉक्टर आंबेडकर त्यांच्या दरम्यान म्हणजे टिळक युगाच्या नंतरचा या ठिकाणी सिलेबस आपल्याला अभ्यासायचा आहे. मित्रांमध्ये एक फ्री सेमिनार तुम्हाला आहेत. उद्याला फ्री सेमिनार आहे बँकिंगचा, सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये यशोदीप IAS अकॅडमीच्या हॉलला. इथे आपण बँकिंगचे रोहित अवस्थी सरांच्या माध्यमातून एक नवीन आपण एक सेक्शन ओपन केलं आहे. 18 तारखेला बँकिंगची तुमचे मित्र, परिवार, रिलेटिव्स कोणी असेल तयारी करणारे त्यांना सांगा. उद्या सेमिनार आहे 11 ते 12. UPSCचा सेमिनार आहे 26ला, सोबत MPSCचा सेमिनार आहे 3 ऑक्टोबरला. ओके, तर मित्र हो, ही या ठिकाणी सेमिनारसाठी तुम्हाला त्या ठिकाणी तारखा टाकल्या आहे. काही अडचण असेल, काही प्रश्न असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या या नंबरवर संपर्क साधू शकता. हा व्हॉट्सअप नंबर आहे यशोदीप IAS अकॅडमीचा, तो प्रॉपर नंबर आहे. ॲड्रेस इथं दिलेला आहे KL कॉलेज रोड, रामपुरी कॅप, अमरावती. आणि फेसबुकला, इंस्टाला आणि यूट्यूबला यशोदीप IAS अकॅडमी नावाने तुम्हाला फॉलो करायचं आहे. चला, तर नेक्स्ट त्या ठिकाणी वेटेज आहे ब्रिटिश शासनाची. आता घटनात्मक म्हणजे या ठिकाणी फ्रीडम आपल्याला त्या ठिकाणी फ्रीडमच्या नंतरचा जे काही घटनात्मक पार्श्वभूमी आहे किंवा फ्रीडमच्या दरम्यानच्या जे काही सेकंड वर्ल्ड वॉर झालं, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जे काही घटनात्मक पार्श्वभूमी आपली झाली तिथपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. परंतु कशा पद्धतीने, तर ब्रिटिशांच्या काळामध्ये जे काही झालेले कायदे आहे म्हणजे 1861चा कायदा असो, 1892चा कायदा असो, 1909 मोर्ले मिंटो असो, 1919 मॉन्टफोर्ड असो, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, 1935चा भारत सरकारचा कायदा, मग घटनात्मक पार्श्वभूमी, मग त्यानंतर 1935च्या कायद्यावर सर्वाधिक प्रश्न किंवा मोर्ले मिंटो आणि मॉन्टफोर्डवर 101% प्रश्न तुम्हाला आलेले पाहायला मिळेल. हे 3 कायदे तर करायचेच आहे तुम्हाला. ओके, नंतर कारण 29 प्रश्नांचं वेटेज आहे तर या 3 कायद्यांवरच सर्वाधिक वेटेज तुम्हाला पाहायला मिळेल. 39 प्रश्नांच्या वेटेजसाठी इथे मुस्लिम समाजातील चळवळी, मुस्लिम राजकारण, भारतीय स्वातंत्र्य चळवळी, सर सय्यद अहमद खान, मगाशी पण मी नाव सांगितलं, अलीगड चळवळ, मुस्लिम लीग, अली बंधू, इक्बाल,
जिन्हा हिंदू महासभेचे राजकारण. आता हिंदू महासभा म्हणजे ही तर हिंदू आणि मुस्लिम अशा प्रकारचा जे काही कॉन्ट्रास्ट झालेला आहे, यांच्या जे काही जातीय दंगली किंवा बाकी सर्व काही जे काही जातीय इश्यूज या ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे हिंदू महासभेचे राजकारण असा शब्द त्या ठिकाणी मेन्शन केला गेला आहे. ओके. नंतर त्या ठिकाणी 33 प्रश्नांचं वेटेज आहे सत्तेच्या हस्तांतरणाकडे, म्हणजे आपण स्वातंत्र्याकडे आपण या ठिकाणी जातो आहे की ऑगस्ट घोषणा 1940ला, नंतर क्रिप्स मिशन, सर ट्रॅपर्स क्रिप्स कोण होते, काय होते वगैरे हे सर्व त्या ठिकाणी, वेव्हेल योजना 1945, कॅबिनेट मिशन ज्याला आपण त्रिमंत्री योजना असं म्हणतो, ठीक आहे, लॉर्ड माउंटबॅटन योजना, ठीक आहे, 1947, नंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. ओके. आता फाळणीच्या नंतरचा जर विचार केला तर रॅडिक्लिफ रेषा वगैरे हे सर्व काही तुम्ही वाचता आहेत. ओके. सांगायचं तात्पर्य काय की इथे ज्याला आपण फुकटचे मार्क्स असं आपण म्हणू. ओके. आता फुकटचे मार्क्स म्हणजेच काय, या ठिकाणी फ्री हिट तुम्हाला मिळेल. आता फ्री हिट म्हणजे काय की एकही मार्क्स इथे जाणार नाही, कारण काय करायचं आहे, हे कायदे पाठ करायचे ना. अर्थात ऑगस्ट घोषणेमध्ये काय डिक्लेरेशन होतं, क्रिप्सची काय प्रॉपर स्ट्रॅटेजिक योजना होती, वेव्हेलचं काय म्हणणं होतं, कॅबिनेट मिशनमध्ये कोण होतं, काय होतं, कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी हे केलं. म्हणजे यांचा जो डाटा आहे मित्र हो, हे अत्यंत फॅक्च्युअल आणि फिक्स असा डाटा आहे. हा डाटा न बदलणारा आहे आणि फॅक्च्युअल आहे की याच्यावरच प्रश्न येतात. ओके. नंतर इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. बघा मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, आधी रिपीट झालं आहे, 170 क्वेश्चन, म्हणजे नंतरचं सर्वाधिक वेटेज इथे तुम्हाला पाहिलं. इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे काय, स्वातंत्र्यानंतरचा भारत असा त्या ठिकाणी सिलेबस आहे. ओके. आता देशाच्या फाळणीचे परिणाम या ठिकाणी की भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु भारताला मिळालेल्या या स्वातंत्र्याचा जर विचार करतो म्हटलं तर देशाच्या फाळणीचे परिणाम म्हणजे जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याच्या फाळणीचे जे काही परिणाम झाले, भारत आणि पाकिस्तान जे काही स्वतंत्र झालं त्याचे जे काही दोन्ही देशावर झालेले परिणाम ते त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतात. सोबत या ठिकाणी विचार करतो म्हटलं तर संस्थानाचे विलिनीकरण, ठीक आहे, राज्यांची भाषावार पुनर्रचना. ओके. त्यामध्ये फाजल अली आयोग असो किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ किंवा जे काही विलिनीकरणामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांची भूमिका असो, ते सर्व त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा राजकीय पक्षांचा सहभाग, त्यातील महत्त्वाची व्यक्ती, शेजारील देशाशी संबंध, त्यामध्ये भारतसोबत बांगलादेश, भारत श्रीलंका, भारत नेपाळ, भारत भूटान, भारत पाकिस्तान, ठीक आहे, भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भूमिका, अलिप्ततावादी धोरण, ठीक आहे, ज्याला आपण नेहरूंची पॉलिसी म्हणतो, ठीक आहे, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांची रोल किंवा यांची पॉलिसीज काय होती, ठीक आहे, भारतातील कृषी, उद्योग, शिक्षण हे जे काही टॉपिक दिलेले आहे, ठीक आहे, हे त्या ठिकाणी तुम्हाला. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बांगलादेशची मुक्तता आहे ना, या गोष्टीला 50 इयर्स कंप्लीट झालेले. मी मगाशीच तुम्हाला मेन्शन केलं आहे की बांगलादेशची निर्मिती आणि मुक्तता ज्याला म्हणू त्या गोष्टीला 50 वर्षाचा कालावधी पूर्ण आहे. त्यामध्ये सर्वाधिक भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे ती इंदिरा गांधींची आणि बांगलादेशतर्फे शेख मुजीबुर रहमान, त्या ठिकाणी झुल्फिकार भुट्टो यांचे जे काही रोल आहे हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारणे. जयप्रकाश नारायण, आणीबाणी काश्मीर, ठीक आहे, पंजाबमध्ये आसाममधील आतंकवाद, नक्षलवाद, माओवाद याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. आणि महिलांच्या चळवळी, महिलांच्या जे काही ॲक्टिव्हिटी झालेल्या आहे. आता इथे काय, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतरचा तर करंटपर्यंत जे काही विषय आहे, मग त्यामध्ये मी टू चळवळ असो किंवा आतीचे जे काही ॲक्टिव्हिटीज झाल्या आहे ते सर्व ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वाधिक वेटेज आजपर्यंत, ओके, या हिस्ट्रीमध्ये सर्वाधिक वेटेज असलेला हा टॉपिक आहे. त्यामुळे इथे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याकारणाने मी 3 स्टार करतो आहे. ध्यानात ठेवायचं आहे की ह्या टॉपिक्सला तुम्हाला सोडायचं नाही आहे. महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, ओके. आता समाजसुधारकासाठी तुम्ही आज सर्वप्रथम 11चं बुक वाचता, नंतर 11चं बुक वाचल्यानंतर समाजसुधारकाचे वेगवेगळे मार्केटमधील काय वाचता, बुक्स वाचता, ओके. वेगवेगळे बुक्स वाचत असताना तुम्हाला त्या ठिकाणी सोर्सेस करते, तरी समाजसुधारक कंप्लीट होतच नाही असा प्रकार. तर मला काय म्हणायचं आहे इनडायरेक्टली की या ठिकाणी जे काही समाजसुधारक आहे त्यामध्ये बेसिक काही गोष्टी आहे, जसं गोपाळ गणेश आगरकर आहे, तर मग काय यामध्ये जन्म आहे, ठीक आहे, त्यांचं बेसिक काही बॅकग्राऊंड आहे, ओके, काही फॅमिली बॅकग्राऊंड आहे, त्यांनी केलेल्या सोशल ॲक्टिव्हिटीज आहे, त्यांनी स्थापन केलेल्या काही संस्था किंवा संघटना आहे, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यांचे जे काही राष्ट्रीय राजकारणात राहिलेला रोल, ह्या 4-5 गोष्टीच तुम्हाला करायच्या आहे. ध्यानात ठेवा. गोपाळ गणेश आगरकर असो, मग फुले असो किंवा रानडे असो, प्रबोधनकार ठाकरे या ठिकाणी यांच्यावरही प्रश्न तुम्हाला आलेले पाहायला मिळेल. महर्षी कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर आंबेडकर, लोकमान्य टिळक. आता लोकमान्य टिळक मी सांगितलं तुम्हाला विचारण्याची शक्यता काय, कारण 100 वर्ष त्यांच्या निधनाला किंवा त्यांच्या
मृत्यूला त्या ठिकाणी झालेले आहे 1 ऑगस्ट 1920 त्यांच्या मृत्यूची तारीख. या ठिकाणी 2020चा अनुषंगाने जर विचार करतो म्हटलं तर 100 वर्ष होऊन झालेले आहे. प्रश्न आलेला नाही. 2020ची ही अपेक्षित प्रश्नपत्रिका होती, पण त्या ठिकाणी प्रश्न विचारला नाही म्हणून आता प्रश्न नाकारता येत नाही. सार्वजनिक काका उर्फ गणेश वासुदेव जोशी, पंडिता रामाबाई, दादोबा पांडुरंग, ठीक आहे, पंजाबराव देशमुख, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी गोपाळहरी देशमुख, ठीक आहे, न्यायमूर्ती के.टी. तेलंग, ओके, के.टी. तेलंग किंवा भाऊदाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, नाना जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळकृष्ण गोखले. काही रिपीट नावं तुम्हाला पाहायला मिळेल. शिवराम महादेव परांजपे हे या ठिकाणी हे जे काही काळ करते आहे, काळ वृत्तपत्राचे जे काही निर्माते आहेत, शिव परांजपे ज्यांना आपण म्हणतो, विष्णुशास्त्री चिपळूणकर आहे, धोंडो केशव कर्वे आहे, रघुनाथ धोंडो कर्वे आहे, ठीक आहे, विनोबा भावे, विदा सावरकर. आता अनेक नावं या ठिकाणी. तुकडोजी महाराज अर्थात बाबा आमटे आणि संत गाडगेबाबापर्यंत त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले पाहायला मिळेल. मग ते वस्ताद लहुजी साळवे असो किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असो, विष्णुभाऊ ब्रह्मचारी असो, सर्वांवर प्रश्न विचारणार. म्हणजेच काय, या ठिकाणी सर्व समाजसुधारक, या ठिकाणी स्त्री समाजसुधारकामध्ये फक्त पंडिता रमाबाईचंच नाव आलेलं आयोगाने दिलेलं आहे. बट या ठिकाणी ध्यानात ठेवा की सावित्रीबाईंवर प्रश्न येतो, ओके, सावित्रीबाईवर प्रश्न येतो किंवा आणखी जे काही स्त्री समाजसुधारका आहेत त्या सर्व स्त्री सुधारकांवर सुद्धा प्रश्न आलेले पाहायला मिळेल. मग तुम्ही म्हणाल सर हे नाव नाही, मग त्याचा प्रश्न येणार नाही का, आणि एवढेच नाव एवढेच करायचे का? बिलकुल असं नाही आहे मित्रो. या ठिकाणी आपल्याला सर्व समाजसुधारक करावे लागेल. द सेकंड लास्ट पॉईंट इज दॅट की महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा म्हणजेच काय, जे काही कल्चरल बॅकग्राऊंड आहे महाराष्ट्राचं, मग एन्शियंट टू मॉडल असा प्रकार त्या ठिकाणी दिला आहे. म्हणजे या ठिकाणी एन्शियंट हिस्ट्री आणि मिडल हिस्ट्री नाही आहे, परंतु सांस्कृतिक वारसा म्हणजे जे काही कल्चरल हेरिटेज आहे तो मात्र त्या ठिकाणी प्राचीन काळापासून तर आधुनिक असा सिलेबसमध्ये दिलेला आहे. याच्यावर जास्त वेटेज नाही, परंतु 53 प्रश्न 2013 पासून आजपर्यंत प्री आणि मेन्सला विचारलेले पाहायला मिळेल. याच्यामध्ये जास्त प्रिलिम्सच वेटेज आहे. बघा, कानेरी, एलिफंटा, अजिंठा वेरूळ येथील लेण्या, ठीक आहे, लोणार सरोवर किंवा इतर सरोवर, ठीक आहे, महाराष्ट्रातील किल्ले, ठीक आहे, आणि त्यामध्ये नृत्यकला, नाटक, चित्रपट, संगीत, लोककला, लावणी, तमाशा, पोवाड, ठीक आहे, भारुड इत्यादी लोकनृत्य किंवा दृश्यकला, ह्या सर्व वास्तुरचना, चित्रकला, वास्तुशिल्प, उत्सव, महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले उत्सव किंवा सामाजिक मानसिक विकासात वाङ्मय व संत वाङ्मयाचा प्रभाव. बघा, संत लिटरेचर या ठिकाणी आहे, ओके, त्यामध्ये भक्ती चळवळ असो किंवा दलित चळवळ असो किंवा नागरी ग्रामीण वाङ्मय असो. मग भक्ती चळवळीच्या माध्यमातून जे काही भक्तिगीतं गाले आहे ते कोणी रचले, कसे रचले ह्याचा प्रश्न. आणि संत वाङ्मयाचा जर विचार करता तर मग संत मीराबाईपासून तर मग सर्व जे काही संत परंपरा आहे ते संत परंपरेवर सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः प्राचीन ते आधुनिकपर्यंत यामध्ये तुम्ही एन्शियंट हिस्ट्रीमधील जे काही वारसा आहे आपला त्या वारसाचा त्या ठिकाणी अभ्यास करा. सोबत लिटरेचर आहे संत लिटरेचर, त्यावर 101% प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इथं त्या ठिकाणी संत वाङ्मय आणि संत भक्ती चळवळ, दलित चळवळ किंवा नागरी ग्रामीण वाङ्मय हे या ठिकाणी डबल स्टार करा. म्हणजे एवढंच त्या ठिकाणी केलं तरी त्या ठिकाणी खूप चांगलं वेटेज या ठिकाणी तुमचं कव्हर होईल. मित्र, लक्षात घ्या की सोर्सेसमध्ये, मी रिपीट करतो आहे की सोर्सेसमध्ये तुम्हाला जे दिलेले सोर्सेस आहे त्यामध्ये हिस्ट्रीचं जे काही सोर्स आहे ते अनेक सोर्स आहे, परंतु अनेक सोर्स वाचण्याची ही वेळ नाही. 2 बुक्स, जास्तीत जास्त 2 बुक्स, आणि असेलच तुम्ही रीड केलेलं आधी तर 3 बुक्स, यापेक्षा जास्त एकही पुस्तक तुम्ही वाचू नका. माझं तर वैयक्तिक मत आहे की जे यापूर्वी जे तुमचे वाचन झालेले आहे तेच त्या ठिकाणी तुम्हाला रिपीट करायचे आहे. यापूर्वी वाचन झालेलेच त्या ठिकाणी काय करायचे, तुम्हाला रिवाईज करायचे आहे, ओके, रीड करायचे आहे, रिवाईज करायचे आहे. आणि त्याच पुस्तकांना आपल्याला रिपीट म्हणजे एक पुस्तक 10 वेळा वाचण्याऐवजी 10 पुस्तकं 10 वेळा वाचण्याऐवजी एक पुस्तक 10 वेळा वाचा, हा जो मंत्र आहे हा या ठिकाणी आपल्याला लागू पडणार आहे मित्र हो. त्या अनुषंगाने जर विचार करतो म्हटलं तर बुक्स तर रीडिंग करणे हा तर एक पर्याय आहेच. आणि सर्वात अत्यंत इम्पॉर्टंट किंवा IMP गोष्ट अशी मी सांगू इच्छितो की ॲनालिसिस ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, जे काही प्रिव्हियस इयरचे जे क्यूज आहेत ते क्यूज त्या ठिकाणी तुम्हाला ॲनालाइज करायचे आहे विथ एक्सप्लेनेशन, ओके. स्पष्टीकरणाचे व्हिडिओ नंतर त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी येत राहतील. तर सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. मित्र हो, एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अत्यंत जोमात, अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी चालू ठेवा. यशोदीप IAS अकॅडमीच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमितपणे ह्या सर्व व्हिडिओजची लिंक किंवा व्हिडिओज तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा आणि स्वतःसुद्धा त्या ठिकाणी व्हिडिओचा आनंद घ्या, फायदा घ्या. ऑल द बेस्ट. थँक्यू.